नमस्कार मित्रांनो, आपण साने गुरुजी यांचं श्यामची हे पुस्तक वाचत आहोत. त्यातील आपण साने गुरुजींचा जीवन परिचय अगोदर वाचलेला आहे. आज आपण श्यामची आई प्रारंभ इथून सुरुवात करूया. पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापावर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापावर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठावर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखरोत असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत. रानावनातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोती असतील की ज्यांची जगात वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील, परंतु मानवजातीस त्याचे अद्यापही दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापाच उन्नत करीतात. आईबापाकडून मिळालेली ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत नाकळत मुलाला लहान किंवा मोठे करीत असतात. मनुष्य जन्मतो त्याचपूर्वी त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला त्याच्यापूर्वी त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील, जी कर्मे केली असतील, त्या सर्वातूनच नवबालकाच्या शिक्षणाची पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आईबाप शिकवतात असे नाही. आजूबाजूचे सारे जग, सारी जीवन सजीव निर्जीव सृष्टी शिकवत असते. परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबाप शिकवितात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटात मुळी जीव राहिला, आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्या सानिध्यात त्याचा लहानपणी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो खिदळतो, झोपतो झोपी जातो. आईजवळ त्याची उठबट सुरू होते. म्हणून खरी शिक्षणदात्री आई होय. आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. लहानपणी मुलांचे मन रिकामे असते. भिकाऱ्याला 4 दिवसाच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणे बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडानिवड न करता आदाशाप्रमाणे भराभर त्याचा संग्रह करीत असते. अगदी लहान 2-4 महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर त्याच्या आजूबाजूला हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो, असे बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फार संस्कारक्षम असते. मातीसारखे, मेणासारखे ते असते. द्यावा तो आकार त्याला मिळेल. आईने तिखट खाल्ले तर मुलाला खोकला होईल. आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईने मुलादेखत आदळआपट केली, भांडण तंटण केले तर मुलांच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचे बोलणे, चालणे, हसणे, सवरणे, मुलाच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे, बुद्धीचे, हृदयाचे दूध होय. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर, पितावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून असते. मुलांच्या समीप फार जपून वागावे. वातावरण स्वच्छ राखावे. सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो त्यांच्या किरणाने फुले फुलतात, ही गोष्ट खरी. आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो त्यांच्या कृत्याने मुलांच्या जीवनपाकळ्या फुलतात, हे खरे. सूर्यचंद्राच्या किरणाप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आईबापांची कृत्ये स्वच्छ, सतेज व तमोहीन असतील तर मुलांची मने कमळाप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशी फुलतील. नाहीतर ती किडींनी खाल्लेली, रोगट, फिक्कट, रंगहीन
व पवित्रहीन अशी होतील. मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे पाप नाही. स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावे. वसिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुणदेवाला म्हणतात, हे वरुणदेवा, माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीस जबाबदार धर. अस्ति ज्याजन्य कनीय सोपारे. कनिष्ठांच्या जवळ ज्येष्ठ असतो. या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे. आईबापांनी, शेजाऱ्यांनी, गुरुजींनी सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावे. श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला धन्यवाद देत असे. कधीकधी 4 अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधीकधी एकाएकी श्यामचे डोळे पाण्याने भरून येत असत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्या स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस, पण स्वतःचे मात्र का रे काहीच सांगत नाहीस, असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते, कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवते, पुण्याबरोबर पापही आठवते. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकीत आहे. ही पिशाचे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नयेत म्हणून ही माझी धडपड आहे. जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे ही माझी तळमळ, हेच माझे ध्येय, हेच माझे स्वप्न. कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता? केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ताऱ्यापरी, हुरहुर हीच एक अंतरी. परंतु आम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टीचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत असतो, असे तुम्ही नेहमी म्हणता. लहान गोविंदा म्हणाला. परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडवायचा, भिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःचे अंधपतन सांगावयास जशी लाज वाटते, त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत हे सांगावयास ही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो, अशी देवाला माझी प्रार्थना असते. नारायण जरा हसत म्हणाला, मी निरअहंकारी आहे याचाच एखाद्या वेळेस अहंकार व्हायचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाचे. श्याम म्हणाला, या जगात जपावे तेवढे थोडेच. ठायी मोहक मोह आहेत, कोसळावयास कडे आहेत. शक्यतोवर जपावे, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावे, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते, सदैव सावध राहिले पाहिजे. श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, आपण का एकमेकास परके आहोत? तू व आम्ही अद्याप एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असे एकही नाही. आपण सारे एक जे आहे ते सर्वांचे मालकीचे. तू आपली अनुभवसंपत्ती का बरे चोरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करायचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनात ही माधुरी, ही सरलता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड हसणे, ही सेवावृत्ती, ही निरअहंकारिता, कोणती कामे करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती, हे सारे कोठून आले ते सांग. आम्ही आजाऱ्यांची शुश्रूषा करतो, तूही करतोस, परंतु तू आजाऱ्यांची आई होतोस. आम्हाला का होता येत नाही? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलासा करतो, परंतु त्यांच्याजवळ 4-4 तास बसून बोलूनही त्यांचे मन आम्हाला ओढून का घेता येत नाही? सांग, ही जादू कोठून पैदा केलीस? सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला? ही कस्तुरी कोणी ओतली? श्याम, वऱ्हाडातील दंतकथा तुला माहीत आहे का? एका वऱ्हाड्यात एका श्रीमंत व्यापाऱ्याचे टोलेजंग घर बांधले जात होते. त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विकत येथे कस्तुरी विकण्यास आला. श्रीमंत व्यापाऱ्याने त्या कस्तुरी विक्यास भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्काराने म्हणाला, तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन काही खपले तर पाहावयाचे. त्या श्रीमंत व्यापाऱ्यास राग आला. तो म्हणाला, तुझी सारी कस्तुरी मोज, त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे
उत्तरेत जाऊन सांग. व्यापाऱ्याने सारी कस्तुरी खरेदी केली व गाऱ्यात मिसळून दिली. वराड्यातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तुरीचा वास येतो असे सांगतात. तुझ्या जीवनात भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तिथे कस्तुरी ओतली? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध. तुझ्या जीवनाला हा वास कुठून आला? हा रंग कोणी दिला सांग. श्यामच्याने आता राहावेना. तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला, माझ्या आईचे हे देणे गड्यानो. माझे जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू. तिने मला काय काय तरी दिले. तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले. प्रेमळपणे वागावयास, प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकवले. मनुष्यावर नव्हे तर गायीगुरावर, फुलापाखरावर, झाडामाडावर प्रेम करावयास तिनेच शिकवले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे हे मला तिने शिकवले. कोंड्यांचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही स्वत्व व सत्व न गमावता कसे राहावे हे तिनेच मला शिकवले. आईने जे शिकवले त्याचा परार्धाशी माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीतही बीज फुगत आहे. त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल ते येवो. माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतले. मी मनात म्हणत असतो, मदतरंगी करुणी निवास सुवास देई मम जीवनास. तीच वास देणारी, रंग देणारी मी खरोखर कोणी नाही. सारे तिचे, त्या थोर माऊलीचे. सारी माझी आई, आई, आई. असे म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आले. त्याच्या डोळ्यातून गळागळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्याचे होठ, त्याचे हात, हाताची बोटे थरथरू लागली. थोड्या वेळ सारे शांत होते. तारेची थोर शांती तेथे पसरली होती. परंतु भावनापूर थोडा वेळ ओसरला व श्याम म्हणाला, गड्यानो, माझे असे काही सांगण्यासारखे नाही. परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन. आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन. आईच्या आठवणीतील त्या त्या गोष्टी सांगेन. तिची स्मृती आवळीन. रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगत जाईन. चालेल का? हो चालेल, सारेच म्हणाले. राम म्हणाला, देवाला मागितला 1 डोळा, देवाने दिले 2. गोविंदा म्हणाला, रोजच सुधारस प्यावयास मिळणार, रोजच पावनगंगेत डुबयास मिळणार.